नमस्कार मित्रांनो. कालच्या IPL सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सला असा धक्का दिला की संपूर्ण पॉईंट्स टेबलच हललं. होय मित्रांनो, GT विरुद्ध CSK हा सामना पूर्णपणे एकतर्फी ठरला. टॉस जिंकल्यानंतर गुजरातने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मैदानात उतरल्यापासूनच शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी चौकार षटकारांचा पाऊस सुरू केला. शुभमन गिलने शांत पण आक्रमक खेळी करत 64 धावा केल्या, तर साई सुदर्शनने CSKच्या गोलंदाजांना अक्षरशः हैराण करत 84 धावांची तुफानी खेळी केली. गुजरातने 20 ओव्हरमध्ये तब्बल 229 धावा ठोकल्या आणि CSK समोर डोंगरा एवढं लक्ष उभं राहिलं. मात्र चेन्नईची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच काही षटकांमध्ये विकेट्स पडायला सुरुवात झाली. जेटीच्या गोलंदाजांनी एवढा दबाव निर्माण केला की CSKचे मोठे फलंदाज पूर्णपणे अपयश ठरले. रशीद खानने पुन्हा एकदा दाखवून दिलं की तो T20मधला सर्वात धोकादायक फिरकी गोलंदाज मानला जातो. त्याच्या फिरकीसमोर CSKचे फलंदाज अक्षरशः अडकून पडले. शेवटी चेन्नईचा संपूर्ण संघ फक्त 140 धावांवर ऑल आऊट झाला आणि गुजरातने सामना तब्बल 89 धावांनी जिंकला. या विजयानंतर गुजरातची प्लेऑफमधली जागा जवळपास निश्चित झाली आहे. तर CSKसाठी हा पराभव खूप मोठा धक्का ठरू शकतो. MS धोनी पुढच्या IPLमध्ये दिसणार का? कारण या सीझनमध्ये चाहत्यांना थाला मैदानात दिसलाच नाही. तर मित्रांनो, तुमच्यामध्ये कालच्या सामन्यातला खरा हिरो कोण होता? शुभमन गिल, साई सुदर्शन की रशीद खान? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट IPL अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.